वेलकम टू पूजा व्लॉग। तर आज आपण एक नॅचरल फेस वॉश आणि फेस पॅक बनवणार आहे। त्यांचे अप्रतिम असे तुम्हाला रिझल्ट मिळणार। तर बेसन आणि नीम पावडर घरी तयार करा आणि चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो तुम्ही मिळवू शकता। बघा, सणासुदीच्या काळात आणि सुंदर चमकदार त्वचा मिळण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो ना, मात्र अनेक वेळा कामाच्या धावपळीत आपल्याला वेळ मिळत नाही पार्लरमध्ये जाण्यासाठी। तर अशा वेळी आपल्याला घरगुती उपाय हे खूप कामात पडतात। तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लोसुद्धा आपण मिळवू शकतो। तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 चम्मच बेसन, नीम पावडर, गुलाबजल। या 3 वस्तू मी वापरलेल्या आहेत। या 3 वस्तूचे अप्रतिम फायदे आहे। तुम्ही हे फेस वॉश आणि फेस पॅक म्हणून दोन्ही याच्यासाठी वापरायचं आहे। तर माझा फेस मी क्लीन करून घेतलेला आहे। आता अप्लाय करायचं आहे आपल्याला फेस वॉश। बेसन म्हणजेच ग्राम फ्लावरचे फायदे त्वचेसाठी खूप असतात। सगळ्यांना माहिती आहे की बेसन एक नॅचरल क्लिन्झरसुद्धा आहे। त्वचेवरील घाण, तेल, डेड स्किन हटवण्यासाठी बेसन हे खूप चांगलं काम करतं, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होण्याससुद्धा आपल्याला मदत होते। खूप महागडे फेस वॉश वापरतो पण तेवढे रिझल्ट आपल्याला मिळत नाही। पण कधीकधी घरीच अशा वस्तू असतात ज्याने आपल्याला अप्रतिम रिझल्ट मिळू शकतात। बेसनामुळे मुरुमामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतो। जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असणार, त्वचेचे ब्लड सर्क्युलेशन वाढण्याससुद्धा बेसन अतिशय फायदेमंद आहे। त्यामुळे आपली स्किन चमकदार आणि टवटवीत होणार, जेव्हा आपल्या स्किनवरची डेड स्किन हे रिमूव्ह होणार। बेसनामुळे रोमछिद्रामध्ये जे घाण अटकलेली असतात ते सुद्धा छान डीप क्लीन आपल्या बेसन आपल्या चेहऱ्याला करतो। मुरुमाचे डाग, चेहऱ्यावरील ब्राऊन स्पॉटसुद्धा दिवसेंदिवस हे कमी व्हायला लागतात आणि आपली स्किन हे चमकदार आपल्याला दिसायला लागते। तर तुम्ही अशा पद्धतीने फेस वॉश वापरा। फेस किती छान क्लीन झालेला आहे। आता हेच आपला जो फेस वॉश आपण बनवलेला ना, तेच आपल्याला आता फेस पॅक सारखं पण यूज करायचं आहे आणि फेसवर नॉर्मल ड्राय होतपर्यंत ठेवायचं आहे। मग 10 मिनिट तुम्ही ठेवू शकता आणि फेसला तुम्ही पुन्हा वॉश करायचं आहे। या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि जर तुम्हाला चेहऱ्यावर अनइवन स्किन पिगमेंटेशन असेल तर ते दूर होण्यासाठी पण अतिशय मदत होते। या फेस पॅकमुळे त्वचेवरील डाग, ब्राऊन स्पॉटसुद्धा दिवसेंदिवस जसं जसं तुम्ही वापराल कमी व्हायला लागेल। बेसन त्वचेसाठी खूप फायदेशीर असते। सेन्सिटिव्ह स्किन असो की मग कुठल्याही प्रकारची स्किन असो, त्यावर ही रेमेडी अतिशय जास्त सूट होते। कारण की माझी स्वतःची स्किन ही अतिशय सेन्सिटिव्ह आहे, ॲक्ने प्रोन आहे। तर माझ्या स्किनवर अतिशय ही सूट होतात, तर तुम्हाला पण सूट होईल। तर आता हे पूर्ण अप्लाय झालेलं आहे। तर हे आता आपल्याला 10 मिनिट ठेवायचं आहे फेसवर। नेक पण कवर करा, अंडर आय एरिया आणि जे आयलिड असतात ते पण कवर करा, कारण की तिथे पण पिगमेंटेशन असतं। तर आपल्याला खूप पूर्ण ड्राय नाही होऊ द्यायचं आहे, त्याने मग तुमची स्किन एकदम ओढल्यासारखी होणार। तर तुम्हाला 10 मिनिटात फेस रिमूव्ह करायचा आहे, जितकं पण ड्राय होईल। ओके, तर इथे 10 मिनिट झालेले आहे। माझा फेस जास्त ड्राय पण नाही झालेला आहे आणि जास्त ओला पण नाही आहे। याच पिरियडमध्ये आपल्याला फेसला वॉश करून घ्यायचं आहे।
तर इथे छान फेस व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर एकही डाग नाही आहे, पिंपल नाही आहे. माझी स्किन पूर्ण इवन आहे. अनइवनपणा माझ्या फेसवर नाही आहे. थोडा मला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे, ते सोडून माझ्या फेसवर कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की मी या सगळ्या गोष्टी माझ्या डेलीच्या रुटीनमध्ये फॉलो करत असते. तर माझी इच्छा आहे की तुम्ही पण करावी आणि थोडासा आपल्या फेसला टाईम द्यावा. जसं आपण बाकी कामं करतो तर स्वतःची सेल्फ केअर पण जास्त महत्त्वाची असते. तर इथे बघा मी तुम्हाला माझा फेस नॅचरल लाईटमध्ये सुद्धा दाखवत आहे. किती छान क्लीन झालेला आहे. जितके रिझल्ट आपल्याला विकतच्या वस्तूंनी नाही मिळत ना, तितके तुम्ही घरगुती वस्तूंनी आणू शकता. बघा किती सुंदर आणि माझ्या फेसवर एक ब्राईटनेस आलेली आहे. मी तुम्हाला माझा फेस नॅचरल लाईटमध्ये सुद्धा दाखवलेला आहे आणि बघू शकता किती छान माझी स्किन अशी सॉफ्ट, सफल आणि बेबी स्किनसारखी वाटत आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता जे हे पाणी आहे त्याला छान टॅप टॅप करून पुसून घ्यायचं आहे. फेसला असं रब नाही करायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते स्वतःच ड्राय होऊ द्यायचं आहे. तर हे झालेलं आहे आपलं फेस वॉश आणि फेस पॅक अप्लाय. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे रोज वॉटर. कुठलं पण रोज वॉटर तुम्ही यूज करू शकता. तर रोज वॉटर अप्लाय झालेला आहे. तर रोज वॉटर अप्लाय झालेला आहे तर 2 मिनिट रोज वॉटर छान ड्राय होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला अप्लाय करायचं आपलं कुठलंही मॉइश्चरायझर. ठीक आहे, तर मी माझं मॉइश्चरायझर यूज करते. माझ्या स्किनला जे सूट होतं ते, तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही यूज करा. ओके, तर इथे कुठलंही आपलं मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर असं यूज करा जे तुमच्या स्किनला सूट होईल. आणि तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. त्याचे पण अतिशय खूप छान रिझल्ट आहे. पण शक्यतो ॲलोवेरा जेल हे रात्री तुम्ही वापरा. दिवसा तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर किंवा तुमचं जे फेस क्रीम असतं तेच वापरा. आणि फेसला असं डॅब डॅब करा. त्याने ब्लड सर्क्युलेशन ही खूप छान होतं आणि फेसला एकदम ग्लोईंगपणा येतो. तर इथे माझं स्किन केअर रुटीन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बेस्ट रिझल्ट आहे. होममेड वस्तू आहे. कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. जसा तुम्हाला मार्केटच्या वस्तूने कोणता साईड इफेक्ट होऊ शकतो, पण घरगुती वस्तूने तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. तर नक्की ट्राय करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.